there is one phrase in the Bible which is used many times, आणि बायबल मध्ये एक वाक्य जे अनेक वेळा त्याचा उपयोग होतो, which are considered Bible's best words, आणि मी जे बायबल मधले सर्वात उत्तम शब्द असं समजतो, which speaks about God, जे देवाविषयी or बोलतो, what God says. की प्रभू काय म्हणतो त्याविषयी सांगतो, So that's very important. आणि हे महत्त्वाचं आहे. The one phrase which we see many times in the Bible is but God. आणि एक वाक्य किंवा काही शब्द आपण नेहमी बायबल मध्ये वाचतो ते आहे पण प्रभू. That's a great blessed word. आणि हे आशीर्वादित शब्द आहेत. But God, पण प्रभू, or but Christ, पण ख्रिस्त, but when. पण जेव्हा. So, these are beautiful words. आणि हे सुंदरसे शब्द आहेत. It is because God intervened in our life आणि कारण प्रभूने आपल्या जीवनात मध्यस्थी केली that we are saved. म्हणून आपलं तारण झालंय. When we are on our own way, आणि आपण आपल्या स्वतःच्या मार्गात होतो, going by the way of death, आणि मरणाच्या मार्गाने चाललो or होतो, eternal death, सार्वकालिक मरणाकडे, separation from God, देवापासून वेगळे होत होतो, walking in the kingdom of darkness, अंधाराच्या राज्यात चालत होतो, ruled by the devil, सैतानाच्या द्वारे राज्य when we झालं didn't होतं, even know it, आणि आपल्याला ते माहित देखील नव्हतं, when we didn't even know the way, आणि आपल्याला मार्ग देखील माहित नव्हता, God intervened. प्रभूने मध्यस्थी केली. Amen. Amen. But God, पण प्रभू, Amen, He Amen. made all the difference. आणि त्यांनी तो फरक आणला. Amen. If Amen. it was not Him, जर तो नसता we would have never known all this. आपल्याला या गोष्टी कधीच समजल्या नसत्या. Amen. God did all this. प्रभूने या गोष्टी केल्या. So the phrase "but God" is very important. आणि हे जे वाक्य किंवा हे जे शब्द आहे पण प्रभू हे महत्त्वाचं It's आहे. God's response to Satan's challenge. आणि सैतानाच्या आव्हानाला देवाचा प्रतिसाद आहे. Amen. Amen. What the devil was doing, but God did this. म्हणजे सैतान करत होता पण प्रभूने हे केलं. Many times we see what the devil is doing, आणि अनेक वेळा आपण पाहतो सैतान काय करतो, but we never see what God is doing. पण आपण हे पाहत नाही प्रभू काय Now करतोय. we are this side of the cross. आणि आपण क्रूसाच्या या बाजूला We need to see what God is doing. आणि आपण हे उत्सुक आहोत पाहण्यास की प्रभू काय करत आहे. Amen. We Amen. belong to God. की तुम्ही देवाचे आहात, We have the life of God. आपल्या देवाचं जीवन आहे. We were the children of the devil, आणि आपण सैतानाचे लेकर होतो, but God did it. पण प्रभूने ते केलंय. Amen. He made us the child of God. आणि त्यांनी आपल्याला देवाचं लेकरू It बनवलं. was purely grace, आणि हे पूर्ण शुद्धपणे not देवाची because we कृपा, deserved it, की आपण त्याचे योग्य होतो म्हणून not नाही, because of our merit, आणि आपली कुवत होती म्हणून not नाही, because of our standing. आणि आपले उभं राहणं म्हणून नाही. Amen. It is Amen. God who did it. आणि हे प्रभूने केलंय. If He has started it, जर त्यांनी ते सुरू केलंय He will finish it. मग ते पूर्ण तो नक्कीच करेल. Amen. That's what the Bible says. आणि असं बायबल सांगतं. God has started a good work in you. आणि प्रभूने तुम्हामध्ये चांगलं काम सुरू केलंय. Who started the good work? कोणी चांगलं काम सुरू God केलं? started the good work. प्रभूने ते चांगलं Amen. काम सुरू The केलंय. devil was working, आणि सैतान काम करत but होता, God intervened. पण प्रभूने मध्यस्थी And He केली started the good work. आणि त्यांनी ते चांगलं काम सुरू केलं. You don't have to worry. तुम्हाला काळजी He करायची will गरज नाही. finish it. तो ते नक्कीच पूर्ण करेल. Amen. Amen. It is based on your faith. आणि हे तुमच्या विश्वासाच्या It's आधारे not you're trying to do it, तुम्ही हे करायचा प्रयत्न to करताय complete it. पूर्ण करण्यासाठी No. नाही. You cannot complete the completed work. You need to believe the आणि completed work. पूर्ण झालेलं काम तुम्ही पूर्ण करू शकत नाही, तुम्ही त्यावर विश्वास ठेवू शकता. It is a finished work. आणि हे पूर्ण झालेलं कार्य आहे. Amen. Amen. How can you be blessed with the finished work? By believing. आणि तुम्ही पूर्ण झालेल्या कामाने कसं आशीर्वादित व्हाल? विश्वास ठेवून. Amen. Amen. Faith plays a very important role. आणि विश्वास महत्वाचा भाग खेळतो तुमच्या जीवनात. Because faith is connected to grace. कारण विश्वास कृपेशी जोडलाय. Amen. Amen. Law is connected to works. आणि नियमशास्त्र कृत्यांशी जोडलाय. Till now Christians are going through works. आणि अजूनपर्यंत ख्रिस्ती कृत्यांच्या द्वारे चाललेत. No, we are under grace. नाही, आपण कृपेखाली आहोत. And it is by faith. आणि त्या विश्वासाने. Faith is not a work. आणि विश्वास आपलं काम नाहीये. No, faith is just the response of grace. आणि विश्वास कृपेला प्रतिसाद आहे. When grace gives you freely, you receive it. That is faith. आणि कृपा जेव्हा तुम्हाला मोफत देते तुम्ही स्वीकार करता, तो विश्वास आहे. Amen. Amen. Faith is not a work. आणि विश्वास काय आपलं काम It's a नाहीये. response to the gift. आणि त्या दानाप्रती प्रतिसाद When आहे. someone gives you, जर कोणी तुम्हाला देतं, you receive. तुम्ही स्वीकार That's your करता. response. आणि हा तुमचा प्रतिसाद आहे. Amen. Amen. See, faith is so simple. पहा विश्वास किती सोपा आहे. Even yesterday I was teaching about, even talking about faith is so important. It pleases God. आणि विश्वासाविषयी बोलणं देखील किती महत्वाचं आहे. ते प्रभूला संतुष्ट करतं. It's not trying and struggling. आणि No. संघर्ष करणं झगडणं It नाहीये. is believing. आणि त्या विश्वास And धरणे, living. विश्वास धरण्याने. Amen. In the Amen. Bible we see great men of God. आणि बायबल मध्ये पाहतो आपण थोर देवाचे सेवक. Even Abraham, the father of faith, आणि अब्राहम जो विश्वासाचा he पिता had his own weaknesses, आणि त्याच्या स्वतःचे अशक्तपणा but yet होते, he was very close to God's heart. पण तरी तो देवाच्या हृदयाच्या जवळ होता. How? Why? कसं आणि का? Because of faith. त्याच्या विश्वासाने. Amen. Amen. It's not trying to do it. आणि ते करण्यासाठी प्रयत्न तुम्ही करत नाहीये.
You may fall, but you will get up by faith. आणि तुम्ही पडाल पण विश्वासाने पुन्हा उभे राहाल. Amen. आमेन. You'll never be disappointed when you're walking by faith, आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने चालता तुम्ही निराश कधीच होणार नाही. because faith pleases God. कारण विश्वास देवाला संतुष्ट करतो. Amen. आमेन. Whenever you talk faith, it pleases God. जेव्हा तुम्ही विश्वासाविषयी बोलता देवाला ते संतुष्ट करतं. Even when you fall by the weakness of your flesh, जरी देहाच्या अशक्तपणाने तुम्ही you पडला get up by faith. तुम्ही विश्वासाने That पुन्हा pleases उठता God. ते देवाला Because you संतुष्ट still करतं. say, I want God. तुम्ही तरी म्हणता मला प्रभू हवा I want to serve God. मला देवाची सेवा I don't want करायची to serve the devil. मला सैतानाची सेवा That is करायची faith नाही language. आणि ती विश्वासाची That's भाषा faith talking. आहे आणि विश्वासाचं It बोलणं pleases God. ते देवाला संतुष्ट करतं. Amen. But we Amen. take other step. पण आपण दुसऱ्या पायऱ्या By घेतो works. आपले कृत्यांच्या द्वारे Because the जातो wrong message we hear. आणि चुकीचे संदेश आपण ऐकतो And then the devil condemns us. आणि मग सैतान दंडित करू You know, लागतो. when you approach us by faith, when you walk by faith, the devil cannot condemn you. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या पुढे विश्वासाने जातात सैतान दंडित करू शकत Only when नाही. you enter into works to justify yourself, then the devil condemns आणि you. जेव्हा तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी कृत्य करू लागता मग सैतान दंडित करू And लागतो then you will add many of more works. आणि मग अधिक कृत्यांची भर त्यात घालता. प्रभु बहुत नाराज रहे शायद बोलता हाँ नाराज है अच्छा मैं ना अभी उपवास पाठता करता हूँ अभी ना मैं चर्च जाऊँ. See, you try to fulfill by your works. तुम्ही हे तुमच्या कृत्यांच्या द्वारे पूर्ण करायचा That प्रयत्न is करता not pleasing God. आणि हे देवाला संतुष्ट करत Whatever the नाही. devil feeds you will never please God. जे काही सैतान तुम्हाला भरवतो ते देवाला It संतुष्ट may करत look नाही. noble, but it will never please God. जरी तुम्ही एकदम धार्मिक असाल पण ते देवाला संतुष्ट करत नाही. Amen. Only faith pleases God. फक्त विश्वास देवाला The Bible संतुष्ट says करतो without faith it's impossible to please God. आणि बायबल सांगतं विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणं शक्यच But आहे. many did not know how to use the faith. पण अनेकांना माहित नाही विश्वासाचा कसा उपयोग करावा. Amen. Abraham had his own weaknesses, आणि अब्रामध्ये त्याचे but अशक्तपणा every होते time he got up by faith, पण प्रत्येक वेळेस तो विश्वासाने उठला that's what God wants. आणि हेच प्रभूला हवंय. Don't feel condemned. स्वतःला दंडित करून Don't घेऊ hate नका. yourself. स्वतःचा द्वेष करू नका. Jesus died for you. येशू तुम्हासाठी He मरण पावला. paid for all your sins. त्यांनी पापांची तुमची किंमत भरली. Amen. आमेन. Believe that and rise up. आणि यावर विश्वास धरा आणि पुन्हा उठा. You will never quit तुम्ही कधीच थांबवणार नाही. when you walk by faith. जेव्हा तुम्ही विश्वासाने चालाल Your faith, by your faith, you show, I want to serve God. आणि तुमच्या विश्वासाने तुम्ही दाखवतो मला देवाची सेवा करायची. Amen. आमेन. Okay, I didn't read the Bible. आणि ठीक आहे मी बायबल वाचलं I नाही. will start reading it. मी पुन्हा वाचायला सुरू That करीन is faith. आणि हा विश्वास आहे. Amen. Amen. Maybe I was not going to church. आणि एखाद्या मी मंडळीला जात नव्हतो. I know some people, because they don't stand by faith, they just leave everything. आणि काही They लोक quit. जास्त विश्वासाने उभं राहत नाही ते सर्व सोडून जातात बंद करून A टाकतात. man of faith will never quit. आणि एक विश्वासाचा मनुष्य कधीच बंद होणार Because नाही this थांबणार नाही. faith is the faith of the Son of God. कारण हा विश्वास देवाच्या पुत्राचा विश्वास Not आहे. only in the Son of God, but of the Son of God. देवाच्या पुत्रात नाही तर देवाच्या पुत्राचा This विश्वास आहे. faith will never fail you. आणि हा विश्वास तुम्हाला कधीच अपयशी करणार Because नाही. this faith comes by the finished work of Jesus Christ. कारण हा विश्वास येतो येशूच्या पूर्ण झालेल्या कामाच्या द्वारे. You're not trying to finish it. तुम्ही ते पूर्ण करायचा प्रयत्न करत It नाही. is finished. ते पूर्ण And झालंय that's the faith of the Son of God which you have. आणि हाच देवाच्या पुत्राचा विश्वास तुम्हामध्ये. Amen. Amen. See, God knows everything. पहा प्रभूला सर्व It's माहिती the आहे devil that cheats you. आणि सैतान तुम्हाला फसवतो. That is why I make things clear. म्हणून मी काही गोष्टी स्पष्ट करतो. Sometimes people could be offended when I say some things. आणि काही दिवस मी गोष्टी बोलतो लोक नाराज होतात. Some people say, oh, pastor said like this, pastor said like that. आणि काही लोक म्हणतात पास्टर असे बोलले तसे बोलले. I'm protecting you. मी तुम्हाला सुरक्षित करत आहे. I'm protecting you. मी तुम्हाला सुरक्षित करत आहे. Some could be influenced by the devil. आणि काही लोक सैतानाच्या द्वारे And they प्रभावित may असतील say some words or say some things. आणि ते काहीतरी अशा गोष्टी बोलतील And the spur of the moment you accept it if you are walking by feelings. आणि तुम्ही त्या घटकेला स्वीकार कराल जर तुम्ही भावनेने चालत असाल. फीलिंग से बहुत जल्दी हम लोग रिस्पॉन्ड दे देते. फेथ सोच के जवाब देते हम लोग. फीलिंग से गुस्से में तुरंत मुंह से निकल जाता है. मगर फेथ में रहेगा तो सोच के जवाब देते हैं. बिकॉज वी नो वी हैव द पावर इन आवर लैंग्वेज. पण आपल्याला माहिती आपल्या भाषेत सामर्थ्य आहे. Amen. Amen. See, be quick to hear but slow to speak. आणि ऐकण्यास कमी राहा आणि ऐकण्यास तत्पर राहा आणि बोलण्यास कमी A राहा. person of faith will always speak slowly because he has to think and speak because he knows he has power. आणि विश्वासाचा व्यक्ती नेहमी बोलताना 10 वेळा विचार करेल कारण त्याला माहिती आहे त्याच्या शब्दात But सामर्थ्य when you're आहे. walking by senses, पण जेव्हा तुम्ही इंद्रियाने चालता you will react based on the negative emotions. आणि नकारात्मक भावनेच्या द्वारे तुम्ही प्रतिसाद द्या. When people are hurt, आणि जस लोक नाराज होतात मैं नहीं जाता चर्च को, then they'll add many things to their feelings. आणि मग ते अनेक गोष्टी त्या भावनेला घालतात. Okay, वो इसके वजह से नहीं जाता, वो ना पास्टर की वजह से नहीं जाता, वो वचन बराबर नहीं बोल जाता, मैं बढ़ रहा नहीं इसलिए नहीं जाता. See, let me tell you something. आणि काही गोष्टी सांगू When द्या. someone says, see, this is common for everyone because it's going live too.
आणि हे सर्वांसाठी सर्वसाधारण आहे, कारण हे लाईव्ह जात I आहे speak for everyone. आणि मी सर्वांसाठी बोलतो. If some believer says, जर काही विश्वास असं I'm म्हणतात not growing मी वाढत in नाहीये this grace church, या कृपेच्या मंडळीत, and if you're walking by senses, आणि जर तुम्ही इंद्राने and चालत if असाल you're hurt by someone in the church, आणि कुणाच्या द्वारे मंडळीमध्ये तुम्ही जर दुखावले असाल, you'll walk by feelings. मग तुम्ही भावनेने चालाल And you'll say, yes, yes, maybe नहीं बढ़ रहा, अपन ना दूसरा जेकिंग है. This is not faith language. आणि हे विश्वासाची भाषा नाही. Let me show you this. तुम्हाला हे See, दाखवू द्या. if I don't clarify this, जर मी हे स्पष्ट केलं नाही, the devil can cheat you. मग सैतान तुम्हाला फसवेल. That's why I always clarify by the word of God. म्हणून मी देवाच्या शब्दाने स्पष्ट करून दाखवतो. You know, one thing you must know, आणि एक गोष्ट तुम्ही जाणून घ्या, see, the word of God is the word of God which has the power. आणि देवाचा शब्द ज्याच्यात सामर्थ्य आहे. The seed is the word of God. आणि ते बी देवाचा शब्द आहे. Jesus gave that parable, आणि येशूने तो दाखला दिला. and in Mark 4:13 he said, आणि मार्क 4:13 if you मध्ये तो don't म्हटला, understand this parable, you'll not understand any other parable. जर तुला हा दाखला समजला नाही मग कुठलाच दाखला समजणार When he नाही. was teaching or giving about, you know, 4 kinds of heart, आणि जस्ट तो 4 प्रकारच्या हृदयांविषयी सांगत होता. he said the sower sows. आणि तो म्हटला पेरणारा पेरत जातो, You know, the word, the seed is the word. आणि तो बी देवाचा शब्द आहे. Sower is the called one. आणि जो पेरणारा आहे, जो बोलावलेला आहे, He sows the word of God. तो जाऊन देवाचा शब्द पेरतो. Now, there's no problem with the sower. There's no problem with the word. आता पेरणाऱ्यामध्ये आणि बीजेमध्ये काही अडचण नाही. If someone tells you, जर कोणीतरी तुम्हाला I'm सांगतं not growing in this grace church, मी या कृपेच्या मंडळीत and वाढत तुम नाही, ऐसा ना, हाँ मेरे को भी लग रहा, मैं भी बहुत प्रॉब्लम से जा रहा, मैं भी, but that is emotionally you're speaking. आणि ते भावनेच्या द्वारे तुम्ही बोलत आहात. See, when someone says that, you must, you know what you must say? आणि जर कोण असं बोललं तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय बोलावं? Good, you told me. चांगलं तुम्हाला सांगितलंस. That means you're not growing in the Lord. याचा अर्थ तो प्रभूत वाढत नाहीये. Because Jesus said, when the sower sows, आणि येशू बोला, ज्यास पेरणारा the पेरतो, problem is not with the sower or the seed. The problem is the one who receives the word. आणि पेरणाऱ्यामध्ये आणि बीजेमध्ये अडचण नाहीये, जो ऐकतो त्याच्यामध्ये अडचण आहे. Hello. The one who hears the word, that is his problem. आणि जो देवाचा शब्द ऐकतो ही त्याची अडचण आहे. You are responsible. तुम्ही जबाबदार आहात. Amen. Amen. But when you don't know the word, पण ज्यास देवाचा शब्द माहित you नाही, say, हाँ मैं भी नहीं बढ़ रहा हूँ. बढ़ रहा नहीं ना, तुम्हारे में प्रॉब्लम है. अभी तुम्हारे साथ ज्यादा फेलोशिप नहीं रख सकता क्योंकि तुम स्ट्रांग नहीं, मेरे को भी उधर खींच लेगा, उल्टा मैं तुमको संभालने पड़ेगा. See, that's the thought you must have. आणि असा विचार तुमचा असावा. Good, तुम अच्छा होगा बोल दिया बाबा, अभी मालूम पड़ रहा है तुम्हारा हार्ट बराबर नहीं है. Hello. But what believers say, because they're walking by emotion, ऐसा ना, हाँ अरे बढ़ रहा नहीं ना, मैं भी ऐसा ही लग रहा है मेरे को बढ़ रहा नहीं, अभी मैं दूसरा किधर से बढ़ेगा. The problem is with you. आणि अडचण तुम्हा बरोबर आहे. Out of the 4 hearts, only one heart produced results. आणि त्या 4 हृदयांपैकी एकाच हृदयाने परिणाम आणला. And the Lord makes it very clear. आणि प्रभू स्पष्ट करतो Why? What was the problem? का अडचण काय होती. They had different problems. त्यांच्यात वेगवेगळ्या You know, समस्या होत्या. first heart was hard, आणि प्रथम हृदय कठीण होतं, like the pathway जसं ते वाटेवरचं, that the seed when sown did not enter. आणि जसं बी पेरण्यात आलं ते आत गेलं नाही, It was up. ते वरच राहिलं. Satan came and robbed it. सैतानाने येऊन ते चोरून घेतलं. Hello? सिर्फ 4 kind of heart है. सीड में प्रॉब्लम नहीं, सोवर में प्रॉब्लम नहीं, तुम्हारे में रिसीवर में प्रॉब्लम है. आणि जो स्वीकारतो त्याच्यात अडचण आहे. Amen. So when someone tells you like that, you may say, "Arey, you have a problem." आणि जर कोणीतरी असं म्हटलं की तुम्ही असं म्हणत तुझ्यामध्ये समस्या आहे, Second heart was a shallow heart. आणि दुसरं हृदय होतं ते थोडंसं निथळ होतं. Suddenly it grew, but no root. अचानक ते वाढलं आणि मूळ नव्हतं आणि ते वाळून गेलं. Third heart was a crowded heart. आणि तिसरं हृदय होतं गर्दीने भरलेलं. Worries, काळजी, many desires of the flesh, देहाच्या अनेक इच्छा, desires of the world. जगाच्या इच्छा, Weeds are growing आणि निधन वाढत and होतं choking the word. आणि देवाच्या शब्दाची वाढ खुंटवत See, होतं. look at this. पहा, Are you seeing it? तुम्ही हे पाहताय. You know, if I don't say this, जर मी हे बोललो नाही, very easily the devil will influence someone to tell you this and you will suddenly be carried away. आणि सहज सैतान कोणाला तरी बोलण्यास प्रभावित करेल आणि तुम्ही त्यामध्ये वाहून And जाल. if you don't move by faith, the devil can
overpower you. आणि जर तुम्ही जर विश्वासात चालला नाही मग सैतान तुम्हावर ताबा मिळवेल. You know, he fears faith people. आणि विश्वासाच्या लोकांना सैतान The घाबरतो. faith that comes from the knowledge of God's word. आणि जो विश्वास देवाच्या शब्दाच्या ज्ञानाच्या द्वारे येतो. Amen. Amen. He doesn't fear emotional kind of people. आणि भावुक लोकांना तो घाबरत नाही. He can stir them up very quickly. आणि पटकन त्यांना तो हलवू शकतो. That's why God tells us walk by faith. म्हणून प्रभू म्हणतो विश्वासाने Live चाल. by faith. विश्वासाने जग. Deal everything by faith. सर्व काही विश्वासाने By कर. the knowledge of God's word. देवाच्या शब्दाच्या The word of ज्ञानाने. God is the sword of God's spirit. आणि देवाचा शब्द प्रभूच्या आत्म्याचे तलवार By आहे. using the sword, तुम्ही तलवारीचा the उपयोग devil करता. cannot do anything. मग सैतान काही करू शकत नाही. Did you understand? तुम्हाला हे समजलं I know का? the devil is defeated because I've said like this. मला माहिती आहे सैतान पराजित आहे कारण मी असं So बोललो. when any believer says, you know, I'm not growing in this grace church. जर कुठलाही विश्वास असं म्हणतो की मी या कृपेच्या मंडळीत वाढत नाहीये. You must not say, हाँ अच्छा वो बराबर है, pastor बराबर नहीं रहेगा, उसका वचन बराबर नहीं रहेगा. ऐसा नहीं है. That's the devil's language. आणि सैतानाची भाषा आहे. You must say, तुम्हारा हार्ट बराबर नहीं है. हार्ट को सुधारो. बहुत जो डाला है ना दुनिया का चीज वो निकालो. वर्ड में खराबी नहीं है. सोवर में तो खराबी नहीं कि वो सोवर सो कर रहा सीड. और seed has the potential, has the power. आणि त्या बीजेमध्ये क्षमता आहे, सामर्थ्य आहे. But your heart, which is the earth, is not proper. आणि तुझं हृदय जी पृथ्वी आहे ते व्यवस्थित नाहीये. Amen. It is your problem. आणि ही तुझी समस्या आहे. Did you understand this? तुम्हाला हे समजलं काय? It is your problem ही तुझी समस्या if आहे. you are not growing. जर तुम्ही वाढत नसाल. You know, I want to openly say this so that because you know this is the devil's language and many don't know this is the devil's language and they are carried away by deception lies. आणि हे सैतानाची भाषा अनेकांना माहित नाही. ही सैतानाची भाषा म्हणून ते फसवणुकीच्या द्वारे वाहून You know, I जातात. don't want the devil to rob people or destroy people's lives. आणि मला नको की सैतानाने लोकांच्या जीवनाचा नाश करावा, त्यांना चोरावं. If you walk by faith, जर तुम्ही विश्वासाने the devil चालला has no power मग सैतानामध्ये सामर्थ्य नाहीये. because our faith is the faith of the Son of God. कारण आपला विश्वास देवाच्या पुत्राचा It's a विश्वास, divine faith. तो दैवी विश्वास आहे. Amen. Amen. The Bible says by faith you overcome the world आणि बायबल सांगतं विश्वासाच्या द्वारे जगावर जय मिळवता. of whom the God's word is the devil. आणि या जगाचा प्रभू सैतान आहे. Amen. So Amen. know the word. म्हणून देवाचा शब्द जाणून Never घ्या. walk emotionally. कधी भावनेने चालू Oh, नका. उसने ऐसा बोला, oh, मेरे को अच्छा लगा. When you keep like this negative emotions, you know, you'll react by natural senses, not by faith. आणि जर अशा भावना तुम्ही ठेवला तर मग नैसर्गिक इंद्रियाने तुम्ही प्रतिसाद द्याल, विश्वासाने Yesterday I नाही. gave that message about communication. आणि काल मी संभाषणाविषयी संदेश See, दिला these are very important messages. आणि महत्त्वाचे संदेश आहे. Okay, did you understand this? तुम्हाला हे समजलं काय? So I'm making it clear so that if the devil's words come, you know how to resist it. आणि मी हे स्पष्ट करताय मग जेव्हा सैतानाचे शब्द येतील तुम्हाला माहित असावं कसा प्रतिसाद द्यावा. Okay, so let's go back here. चला इकडे मागे जाऊया. So, but God, पण प्रभू, that's very powerful. आणि हे सामर्थ्यशाली आहे. You know, we were lost, आणि आपण हरवलो होतो but because of God we are found. पण प्रभूमुळे आपण पुन्हा सापडलं गेलो. Amen. Amen. See, only God, He did it. त्याने केलं, प्रभूने केलं. We were dead, आपण मृत होतो but because of God we are now alive. पण प्रभूमुळे आपण सजीव जिवंत आहोत. Amen. Amen. So, see, be happy. It is God who changed our lives. पहा आनंदी व्हा कारण प्रभूने आपलं जीवन बदललं. We were blind, आपण आंधळे होतो but because of God now we can see. पण प्रभूमुळे आज आपण पाहू शकतो. Amen. Amen. See, everything is because of God. पहा सर्व काही प्रभूमुळे. No way, but God made a way. आणि मार्ग नव्हता पण प्रभूने मार्ग तयार केला. Amen. We were going in our own path, आणि आपण स्वतःच्या मार्गाने but चाललो होतो God intervened. पण प्रभू मध्ये आला. Not because we were perfect or right or good. की आपण बरोबर होतो, व्यवस्थित होतो, चांगले होतो म्हणून नाही. It is based on His love for us. आणि त्याचं प्रेम आपल्यासाठी त्याच्या आधारे आहे. So, the word "but" in Scripture speaks of God's graciousness. आणि हा जो शब्द आहे पण हे प्रभूच्या कृपेविषयी बोलतो. Amen. It speaks of His grace. त्याच्या कृपेविषयी सांगतं. Why did He intervene? का तो मध्ये आला? Not because we were good. आपण चांगलो होतो म्हणून It is नाही. His ही grace. त्याची कृपा आहे. Amen. Amen. His grace brought us back to Him. आणि त्याच्या कृपेने पुन्हा आपल्याला We त्याच्याकडे were on आणलं. our way to hell, आपण नरकाच्या वाटेवर but होतो God changed that. पण प्रभूने ते बदललं. Amen. Amen. We were dead, आपण मृत होतो but God gave us life. पण प्रभूने आपल्याला जीवन And दिलं. all this He did because of His gracious heart. आणि हे सर्व काही त्याने केलं त्याच्या कृपेच्या हृदयाने. हमारे वजह से नहीं. Amen. Amen.
See, I have no qualification. पहा माझ्याकडे पात्रता नाही. I just finished 10th. मी फक्त 10वी I संपवली. never saw college मी life. कधीच कॉलेजचं जीवन पाहिलं नाही. I was not bold. मी काय I धैर्यशील never wanted to preach. आणि मी धीट नव्हतो. मला प्रचार करायचा नव्हता. I never wanted to preach to anyone. मला कुणालाही प्रचार करायचा नव्हता. I was not qualified. आणि मी काय पात्र नव्हतो. That's why I said, don't point out some mistakes on pastors म्हणून कुठल्याही पालकांची चूक दाखवू who नका are called for full time, ज्यांना पूर्ण वेळ पाचारण केलेलं आहे. because you would never call him. मग तुम्हाला कधीच बोलवण्यात You would येणार never call him. आणि तुम्हाला कधीच बोलवणार नाही. तुम्ही कधी बोलवणार नाही, because your thinking or calling will be based on qualification. कारण तुमचं पाचारण त्या पात्रतेच्या आधारे असेल. Amen. But look at God's call. पण प्रभूचं पाचारण He पहा calls the foolish of the world. आणि तो जगाच्या मूर्ख Stand लोकांना before the निवडतो. wise. सूज्ञ लोकांच्या पुढे उभं राहण्यासाठी. Amen. He Amen. doesn't call the qualified. आणि तो पात्र लोकांना He बोलत नाही qualifies those whom he calls. आणि ज्यांना तो बोलावतो तो त्यांना पात्र करतो. Amen. Amen. I would have never thought that I would become a pastor. आणि मी कधीच विचार केला नाही की मी एक पाळक होईन. Never. कधीच नाही. Even in my dreams. आणि माझ्या स्वप्नात देखील मैं अपना पाप में था, जग में था, हाँ? गरीब था, बोल्डनेस नहीं था, इंग्लिश भी इतना अच्छा नहीं था, कुछ भी नहीं था. But God called me. पण प्रभूने बोलावलं. That's why I always thank God. म्हणून मी प्रभूचे नेहमी आभार मानतो. I say, Lord, I don't deserve, प्रभू मी याचे योग्य नाही, but it's your grace. पण ही तुझी कृपा आहे. It's your grace. ही तुझी कृपा आहे. Amen. Amen. I know, there are many Christians whose life I've seen, it touches my heart. अशा अनेक ख्रिस्ती लोक आहेत ज्यांचे जीवन मी पाहतो आणि ते माझ्या हृदयाला स्पर्श करतात. There's one lady in our Pimpri church. आणि आपल्या पिंपरीच्या मंडळीत एक स्त्री आहे, सिस्टर आहे, She's paralyzed from below. आणि तिला खालून लकवा मारलाय She just walks, crawling. आणि ती असं रिंगाळत येते. But she's very faithful. पण ती खूप विश्वासू आहे From non-Christian background. आणि दुसऱ्या पार्श्वभूमीत नाही. And today she gave us this much big box. आणि आज तिने मोठा एक दानाचा डब्बा दिला. I was really touched. आणि मला खरंच ते पाहून स्पर्श झाला. And she said, for the last 4 months, आणि ती म्हणाली मागच्या 4 there was no महिन्यापर्यंत church. जरी मंडळी नव्हती. I said, I will put the money in this box. आणि ती म्हणाली मी या दानाच्या पेटीत दान टाकत राहीन. And today she came. आणि आज ती आली. So these 4 months ka faithfully I put in the box. It's for the ministry. आणि 4 महिने विश्वासपणे या पेटीत मी टाकलं. हे सेवेसाठी आहे. Poor lady. गरीब स्त्री. Really, some people's testimonies really touches my heart. आणि काही लोकांच्या साक्ष खरंच मला स्पर्श करतात. We heard about this yesterday's testimony too. आणि कालची साक्ष आपण ऐकली. That brother, आणि तो भाऊ, because of the lockdown, he couldn't go to work. आणि त्या लॉकडाऊन मुळे तो कामाला जाऊ शकला But नाही. he got the check every month in his house. आणि त्याच्या घरी दर महिन्याला तो चेक येत असे. And with tears in his eyes, he said, आणि त्याच्या डोळ्यात अश्रू येतो असं म्हटलं. what if there's no church? जर मंडळी नसते तर काय But the असतं. church ministry needs money. आणि चर्चच्या सेवेला पैशाची गरज आहे. So all the 4 months cut tithes he gave together. आणि सर्व 4 महिन्याचे दशांश त्यांनी एकत्र दिले. Regarding money, I've never forced till today. आणि पैशाने मी कुणालाही आजपर्यंत बळजबरी केली Neither नाही. did I manipulate. आणि कधी तडजोडी केली नाही. Never. कधीच नाही. Money for me is the last. आणि माझ्यासाठी पैसा सर्वात शेवटी You आहे. can ask my family. माझ्या कुटुंबाला विचारा. I never gave importance to money. मी कधीच पैशाला महत्त्व दिलं नाही. I have no tension of money. आणि पैशाविषयी मला काळजीच नाहीये. Amen. My one desire is people should know Jesus. आणि माझ्या हृदयाची इच्छा आहे लोकांना येशू समजावा. Amen. Amen. Because he is the most wonderful person. कारण तो सर्वात सुंदर व्यक्ती आहे. See, so look at this. आणि पहा याच्याकडे. This, but God means he is gracious. आणि हे पण प्रभू तो कृपाळू आहे. And is compassionate. आणि तो दयाळू आहे. And so he intervened in our lives. आणि म्हणून त्याने आपल्या जीवनात मध्यस्थी केली. Amen. Amen. Without our merit, आणि आपल्या कुवतीशिवाय, without looking at us, आपल्याकडे न पाहता, it is his love, हे त्याचं his प्रेम आहे, graciousness. त्याची कृपाळू. This simple term, but God captures the nature, the character of who God is. आणि हे जो सोपे शब्द आहेत पण प्रभू देवाचा स्वभाव तुम्हापर्यंत आणतो. When everything seems lost, ज्या सर्व काही हरवल्याला then we गमावल्यासारखं can hear, वाटतं. but God. आणि इकडे लिहिलं पण प्रभू. Amen. Amen. You must always
this in your mind, in your आणि heart. नेहमी तुमच्या हृदयात मनात हे ठेवा. When the world says no, आणि जे जग म्हणतो but नाही, God says yes. पण प्रभू म्हणतो होय. Amen. आमेन. Bring that thing, God, in the scene. आणि पहा प्रभूला त्या चित्रात आणा. When you say I can't, God says you can. आणि ज्या तुम्ही म्हणता की मी करू शकत नाही, प्रभू म्हणतो तू करू That's why शकतोस. Apostle Paul could say, I can do all things. म्हणून प्रेषित पौल म्हटला मी सर्व काही करू शकतो. Amen. आमेन. When the devil says defeat, ज्या सैतान म्हणतो पराजितपणा, but God says victory. पण प्रभू म्हणतो विजय. You know, see, I'm speaking to you from God's perspective. पहा मी प्रभूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला Never सांगत आहे. forget God's perspective. प्रभूचा दृष्टिकोन विसरू नका. The way God sees, we must see ourselves. ज्या प्रकारे प्रभू पाहतो तुम्ही स्वतःला He पहा. is never defeated. तो कधीच पराजित नाही. Amen. We are Amen. victors. आपण विजेते We are आहोत. not victims. आपण काय भक्ष्य Don't talk नाही. like a victim. आणि तुम्ही भक्ष्यासारखे We are बोलू the नका. solution for mankind. आणि मनुष्य जातीसाठी तुम्ही उत्तर आहात. Amen. Amen. See that way. अशा प्रकारे पहा. You must know who you are. तुम्ही जाणून घ्या तुम्ही कोण Know आहात. your true identity. तुमची खरी ओळख You जाणून are घ्या. in Christ. तुम्ही ख्रिस्तात आहात. Amen. Amen. As He is, so are you now. जसं तो आहे तसं तुम्ही आता He आहात. doesn't talk fear. तो भीती बोलत You नाही. don't talk fear. तुम्ही देखील भीती बोलू You नका. have His life तुम्ही जीवन बोलता with the nature of God देवाच्या in स्वभावाने us. आपल्यामध्ये. As He talks, we talk. जसा तो बोलतो आपण He is बोलतो. the creator. तो निर्माण Our करता. Father is the creator. आपला पिता निर्माण You are करता. the creator. तुम्ही देखील निर्माण Your करता. words create. तुमचे शब्द निर्माण Your करता. words move things out. तुमचे शब्द गोष्टी You हलवतात. can change your situation. तुम्ही स्थिती बदलू You can change शकता. your circumstance. तुमच्या स्थिती तुम्ही बदलू शकता. Any challenges come. कुठलाही आव्हान येऊ Your दे. words are powerful. तुमचे शब्द सामर्थ्यशाली Don't आहे. talk like the unbelievers. अविश्वासू लोकांसारखं बोलू They नका. talk fear, you talk fear. ते भीती बोलतात, तुम्ही देखील भीती Then what's बोलता. the difference between them and you? मग तुमच्यात आणि त्याच्यात काय फरक झाला? Amen. Amen. You know, I posted a message. You don't even have to fight fear. आणि मी तो संदेश टाकला तुम्हाला भीतीविषयी लढायची गरज नाही. Because God says, I've not given you fear. कारण प्रभू म्हणतो मी तुम्हाला भीती दिलीच नाही. The more you fight, you say you have fear. जितका अधिक तुम्ही लढता तुम्ही म्हणता माझ्यात भीती आहे. Amen. You have never start to live the word life. तुम्ही देवाच्या शब्दाचं जीवन अजूनही जगू लागला नाहीये. Amen. You have no fear. तुमच्यात भीती नाहीये. God has not given you fear. प्रभूने तुम्हाला भीती That means दिलीच if नाही. God has not given, I don't have it. याचा अर्थ प्रभूने दिला नाही मग माझ्याकडे ते नाहीच But the आहे. devil keeps on bombarding. You have it, so keep on fighting. Resist. The more you fight, that shows you are saying you have it. जितका अधिक तुम्ही लढता तुम्ही हे दाखवता तुमच्यामध्ये ती भीती If आहे. you fight the devil today, जर आज सैतानाच्या विरुद्ध लढला the devil becomes very happy मग सैतान खूप आनंदी होतो. because it shows the war is not over. कारण तो दाखवतो की अजून युद्ध संपलं नाहीये. संपलं नहीं आता पण चालू है. डेविल तो बहुत खुश हो जाता है. तुम डेविल से लड़ेगा, लड़ाई करो. इसका मतलब अभी तक उसका क्या बोलते हैं, फाइनल कुछ निकला नहीं है. कौन जीता कौन हारा, चलो अभी झगड़ा करो. God has removed you from that place, put you into His kingdom. आणि प्रभूने तुम्हाला त्या राज्यातनं काढून त्याच्या राज्यात ठेवलंय. Amen. Amen. You are blessed already. तुम्ही आधीच In the आशीर्वादित आहात. kingdom of light, you are blessed. प्रकाशाच्या राज्यात तुम्ही आधीच Talk आशीर्वादित आहात. blessing. Talk blessing. आणि आशीर्वाद बोला. Don't talk the devil's language. man. सैतानाची भाषा आता बोलूच नका. Don't preach the devil's language. सैतानाची भाषेचा प्रचार करू नका. You know, he is frightened. तो घाबरलेला आहे. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या. I shared you with this mystery. आणि हे रहस्य मी तुम्हाला सांगितलं होतं. The devil knows he's defeated. सैतानाला माहिती आहे तो पराजित आहे. All the demons know it. सर्व दुरात्म्यांना माहिती आहे. They saw his leader आणि त्याने त्यांच्या पुढाराला पाहिलंय defeated. पराजित झालेला. It was not hidden. आणि ते लपलेलं नव्हतं. When Jesus was put to death on the cross, आणि जस येशूला क्रूसावर मारण्यात आलं Satan thought he has defeated him. सैतानाला वाटलं येशूला त्यांनी पराजित केलंय. अभी उसको क्या मांगता हम कर सकते हैं, उसका सोल को क्या मांगता कर सकते हैं. Many don't know what happened in the 3 days. अनेकांना माहित नाही त्या Or 3 days, 3 nights, whatever it is. 3 दिवस 3 रात्र काय झालं They don't know. त्यांना माहित नाही. When Satan was having a big event आणि जेव्हा सैतान एक मोठी सभा घेत होता to show his demons, आणि त्याच्या दुरात्म्याने हे because of दाखवण्यासाठी his pride, त्याच्या गर्वामुळे Son of God को लिया है. देवाच्या पुत्राला मैं कौन है? मी कोण आहे So that the demons will appreciate him. जनकच दुरात्मे त्याची प्रशंसा That करतात. was Satan's foolishness. आणि सैतानाचा हा But we मूर्खपणा आहे. can see God's wisdom. आणि आपण देवाची सूज्ञता इकडे And पाहतो. all the demons gathered सर्व दुरात्मे एकत्र झाले होते to see their leader. त्यांच्या पुढाराला पाहण्यासाठी. इतना महान है करके. When Jesus came, पण जस येशू आला his light was shone on them. आणि त्याचा प्रकाश तिकडे प्रखर चमकला.
every medal was removed. आणि प्रत्येक जे मेडल होतं काढून घेण्यात आलं. Jesus removed every gemstone. आणि सर्व प्रकारचे त्याचे जे मौल्यवान रत्न ते काढून घेण्यात He आले. removed his keys. आणि त्याच्या चाव्या त्यांनी काढून Keys घेतल्या. of death, hell, grave. मरणाच्या अधोलोकाच्या आणि मृत्यूच्या चाव्या. Amen. By the light of God, most of the demons who were sitting in the front were, what do you call, उनका मुंह चेहरा सब खराब हो गया. Because of the light of God. आणि देवाच्या प्रकाशामुळे त्यांचा चेहरा खराब झाला Disfigured. आणि पूर्ण विद्रूप ते झाले. It cannot come back to normal again. आता पुन्हा ते व्यवस्थित होऊ शकत नाही. And all the demons saw आणि सर्व दुरात्म्याने पाहिलं that Jesus defeated him. की येशूने त्याला पराजित केलं. Amen. Amen. They know it. त्यांना माहिती आहे He was put to shame. तो लज्जास्पद झाला. And shackles were put in his hands. आणि त्याच्या हातामध्ये बेड्या आणल्या. In the spiritual realm, आत्मिक क्षेत्रामध्ये he can see it daily. तो ते रोज पाहू शकतो. He knows it. त्याला माहिती आहे He's bound. तो बांधला गेलाय. He may hide it तो ते लपवू शकतो because you don't know it. कारण तुम्हाला ते माहित नाहीये. But he knows it. पण त्याला माहिती आहे. This keeps reminding him, आणि हे त्याला नेहमी आठवण करून देतं I'm defeated. की मी पराजित आहे. Amen. Amen. He may hide it, तो ते लपवू शकतो but he knows. पण त्याला माहिती आहे. One day the angels will tie a chain. आणि एक दिवशी पवित्र दूत ते पूर्ण साखदंड त्याला बांधतील. He lives in fear. तो भीतीत जगतोय. Amen. Amen. But he tells you, you must fear. पण तो तुम्हाला सांगतो तुम्ही भीतीमध्ये जगा. When Jesus rose up, येशू पुन्हा उठला. there's no fear for his children. त्याच्या लेकरांसाठी त्या भीती नाहीये. Amen. Amen. You're the right message. आणि योग्य संदेश ऐका. You know, I told you, people can give you information आणि मी तुम्हाला सांगितलं लोक तुम्हाला माहिती which देतील comes from this natural mind. जे नैसर्गिक मनाने येतील. You need revelation तुम्हाला प्रकटीकरण that हवंय comes from God. जे देवापासून येतं. Amen. You need revelation. तुम्हाला This is the प्रकटीकरणाची time गरज you आहे. need revelation, आणि यावेळी तुम्हाला प्रकटीकरणाची of the गरज word. आहे. देवाच्या शब्दाची. not just information from the Bible and we just speak. आणि फक्त बायबल मधनं माहिती नाही. One revelation can change your life. आणि एक प्रकटीकरण तुमचं जीवन बदलू शकतं. Amen. Okay, Amen. let's go further. चला पुढे जाऊया. Look at Apostle Paul. आणि प्रेषित पौलाकडे पहा. In Galatians 1:15, गलतीकरास 1:15 Paul reminds them. आणि पौल त्यांना आठवण He करून says, देतो. I was a murderer, आणि मी एक खून करणार होतो murdering Christians आणि ख्रिस्ती लोकांचा वध करत होतो on a mission आणि एका उद्देशाकडे to चाललो violently wipe out those who followed Jesus. आणि जे येशूचे अनुकरण करतात त्यांना मी संपवायच्या मागे होतो. But when पण जेव्हा जेव्हा प्रभू येशू भेटला, Amen. that makes the difference. आणि याच्यानेच फरक आणला. Only but God, आणि फक्त प्रभू his whole life was changed. त्याचं पूर्ण जीवन बदललं. Amen. Amen. Was he doing something good? तो काय चांगलं करत होता काय? No. नाही. He was on his way to persecute, kill. आणि तो मारण्याच्या आणि छळ करण्याच्या मार्गावर होता. Amen. Amen. But God changed him. पण प्रभूने त्याला Look बदललं. at Abraham. अब्रामाकडे पहा. He was not a holy person. तो काय पवित्र He व्यक्ती was an नव्हता idol worshipper. आणि तो मूर्ती पूजक होता. In the sea of humanity, आणि मनुष्याच्या समुद्रात God chose Abraham. प्रभूने अब्रामाची निवड केली. Amen. Amen. God called him. प्रभूने त्याला बोलावलं Not because he was right and good. की तो चांगला आणि व्यवस्थित होता म्हणून Idol नाही. worshipper. मूर्ती पूजक. God called him. प्रभूने त्याला On the बोलावलं sea of humanity. आणि त्या मनुष्याच्या त्या समुद्रातनं. Amen. It is God. की हा प्रभू आहे. That's why we cannot have pride. हमारे में नम्र रहेगा हमेशा. Amen. Because मैं कुछ नहीं किया इसके लिए, प्रभु ने किया. Amen. 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 Hallelujah. Look at Paul now. Let's. आणि if you don't पौलाकडे understand. पहा. But when he who set me apart before I was born. पण त्याने जे मला वेगळं केलं माझा जन्म होण्याआधी. Amen. See, Amen. God did it. प्रभूने ते केलंय. See, before he was born. त्याचा जन्म होण्याआधीच. उसने खुद बोला प्रभु मुझे अलग करो तेरा सेवक. नहीं, प्रभु ने किया. Amen. That's why remember this. But God. आणि लक्षात घ्या पण When प्रभू. things seem impossible, God. ज्या गोष्टी अशक्य होतात But प्रभू. God will change the impossible to possible. पण प्रभू अशक्यला शक्यामध्ये बदलाय. Amen. Amen. Never forget that. आणि हे विसरू नका. I was born and who called me by grace. आणि ज्याने मला कृपेने पाचारण दिलं. He called me by grace. त्याने मला कृपेने पाचारण दिलं. Not because of his works. आणि त्याच्या कृत्याने नाही. By grace. त्याच्या कृपेने.
having done nothing. काहीही न करता. Amen. Amen. Are you seeing this? तुम्ही हे पाहतात काय? You're called by grace. तुम्हाला कृपेने पाचारण मिळालंय, Not because we qualified. की आपण पात्र होतो म्हणून नाही. हमारा गुण की वजह से नहीं है, Amen. उसका कृपा से बुलाया है. जब भी पॉल, अपोस्टल पॉल जो बाद में हुआ, वो इतना बुरा काम कर रहा था, करने जा भी रहा था, 1 सेकंड पहले बुरा काम कर रहा था. क्या फास्टिंग प्रेयर कर रहा था वो? हेलो, उपास प्रार्थना कर रहा था, क्योंकि आजकल उपास प्रार्थना पे ज्यादा ये चल रहा है. कुछ नहीं कर रहा था, वो तो मारने जा रहा था. किधर है वो? कौन मारो उसका? Suddenly God appeared, आणि अचानक प्रभू आला, changed, पूर्ण बदललं, transformed. पूर्ण रूपांतर झालं. Look at this. पहा, But God can do पण it. प्रभू ते करू शकतो. Amen. Amen. What is not possible for us, possible for God. जे आपल्यासाठी शक्य नाही ते देवाला शक्य आहे. Who called me by grace. ज्यांनी मला कृपेने पाचारण दिलं. पॉल को मालूम है वो क्या था. वो बोला कृपा से बुलाया मुझे. Amen. Amen. Was pleased to reveal his son to me. आणि माझ्याद्वारे ख्रिस्ताला See, प्रकट करण्यास तो God is संतुष्ट होता. pleased to reveal Jesus in you and through you. आणि प्रभूला तुम्हामध्ये आणि तुमच्याद्वारे ख्रिस्ताला प्रकट करण्यामध्ये Never think संतुष्टी आहे. that God is angry at you. आणि प्रभू तुमच्या रागवलेला नाहीये. Having received Jesus, येशूचा स्वीकार करून He is pleased with you. तो तुम्हा बरोबर संतुष्ट आहे. Never let someone tell you that God is angry at you. आणि Never. कुणाला असं सांगू देऊ नका की प्रभू रागावला आहे. Amen. Amen. Hello. वो devil का language है. Know what is devil's language. आणि सैतानाची भाषा देखील जाणून घ्या. You know, when the church begins full time, I'm going to teach you some very important mysteries. आणि जस्ट पूर्णपणे मंडळी सुरू होईल, मी काही महत्त्वाचे रहस्य सांगणार The आहे. words that enter your soul. आणि जे शब्द तुमच्या जीवात प्रवेश करतात. Okay. And we know everything changed for Paul. आणि आपण पाहतो की पौलासाठी सर्व बदललं. And Paul became a Christ follower himself. आणि पौल स्वतः ख्रिस्ताचा अनुकरण करणारा झाला. Then next we will see. आणि पुढचं आपण पाहूया. After but when. आणि झाल्यानंतर मग. In order that ऐसा आता second उसके बाद. आणि त्याच्यानुसार. तुमको but God बुलाने के बाद He has a purpose for you. आणि प्रभूने बोलण्याच्या नंतर त्याच्याकडे तुम्हासाठी एक उद्देश आहे. Amen. Amen. Many have entered the first but they don't know the second. अनेकांनी प्रथम गोष्टीमध्ये प्रवेश केला पण दुसरी गोष्ट त्यांना माहित नाही. Amen. Amen. Now He has a purpose. आता तुम्हाकडे Now He has a त्याचे plan for you. उद्देश एक योजना His आहे. plans are always good for you. आणि तुम्हासाठी योजना चांगल्या आहेत. Plans to prosper you. तुम्हाला समृद्ध Now करण्याची. you enter into His plans. आता तुम्ही त्या योजनेत His प्रवेश करा. plans are a blessing. आणि त्याची योजना आशीर्वाद आहेत. Amen. Amen. Nothing of the devil. सैतानाच्या कुठल्याच नाही गोष्टी. Everything of blessing. सर्व काय आशीर्वादाच्या. Amen. Amen. Now the second step is entering into the blessing. आणि दुसरी पायरी आहे त्याच्या आशीर्वादात Know प्रवेश what करण्याची. God has called you for. आणि जाणून घ्या प्रभूने तुम्हाला कशाला बोलावलंय. And start working in the church. आणि त्या मंडळीत तुम्ही काम करू Amen. लागा. Don't say मैं तो बहुत पुराना मेंबर है. See, पुराना मेंबर वो इम्पोर्टेंट नहीं है. नया मेंबर, अगर नया मेंबर काम कर रहा है, पुराना नहीं काम कर रहा, क्या फायदा तुम्हारा पुराना का? You tell me. Hello. Is it right what I'm saying? आणि हे मी सांगितलं योग्य आहे का? मैं बहुत पुराना मेंबर. अच्छा ठीक है. मगर तुम कुछ काम नहीं करता है, कुछ देता भी नहीं है. मगर नया मेंबर तो काम कर रहा है, वो दे भी रहा है वो सब. So who would we prefer? You tell me. आणि मग आपण कुणाला निवडतो तुम्ही सांगा. क्या फायदा जब पुराना मेंबर तुम 20 साल से इधर है, 25 साल से है, मगर कुछ भी नहीं काम करता है, कुछ नहीं करता है. और नया मेंबर काम कर रहा है, सेल ग्रुप ले रहा है, ये कर रहा है, वो कर रहा है. You think. तुम्ही विचार करा. You know, use your common sense. आणि तुमची सामान्य बुद्धी वापरा. We are wise people. आपण सुज्ञ लोक आहोत. We have the mind of Christ. आपल्यामध्ये ख्रिस्ताचं मन आहे. Amen. Amen. Every day I declare. आणि रोज मी घोषित करतो. I have the mind of Christ. माझ्यात ख्रिस्ताचं I मन आहे. surrender mind to the mind of Christ in Jesus' आणि name. मी स्वतःला ख्रिस्ताच्या मनाकडे अधीन करतो येशूच्या नावात. Hello. Amen. Okay, that's all. Because we don't have much time. We'll आणि see अधिक next वेळ time. नाही, आपण पुढच्या वेळेस पाहूया.